नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण कर्नाटकातील एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण पाहायला जाणार आहोत, बादामी लेणी. सकाळी आम्ही देवीचं दर्शन घेऊन डायरेक्टली बादामी लेणी पाहण्यासाठी आलो होतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर या ठिकाणी बादामी लेणी दिसत आहेत. एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडलाच तुम्हाला तिकीट काउंटर मिळून जाईल. 35 रुपये पर पर्सन तिकीट आहे. 25 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागतात जर तुम्हाला रेकॉर्डिंग फोटोग्राफी करायची असेल. मी 25 रुपये एक्स्ट्रा देऊन तिथे व्हिडिओग्राफीसाठी तिकीट घेतले होते. इथे मुख्य 4 प्रकारच्या लेण्या आहेत. प्रत्येक लेणी वेगवेगळ्या धर्माशी संबंधित आहे. पहिली लेणी भगवान शिवाला समर्पित आहे. इथे तुम्हाला नटराज स्वरूपातील शिवांचं सुंदर शिल्प पाहायला मिळतं, ज्यामध्ये त्यांच्या नृत्याच्या 18 वेगवेगळ्या मुद्रा कोरलेल्या आहेत. इतकं बारकाईने केलेले कोरीवकाम पाहून थक्क व्हायला होतं. बदामी हे छोटंसं गाव असलं तरी त्याचा इतिहास खूप मोठा आहे. सुमारे 1500 वर्षापूर्वी चालुक्य राजवंशाच्या काळात या लेणी कोरल्या गेल्या होत्या. दगडात कोरलेली ही शिल्पकला म्हणजे त्या काळातील अद्भुत वास्तुकलेचं जिवंत उदाहरण आहे. संपूर्ण लेणी पाहण्यासाठी तुम्हाला अराउंड 100 ते 150 पायऱ्या चढाव्या लागतात. इतक्या जास्त पण चढण इथे नाहीये. तुम्ही आरामशीर सर्व लेणी बघून खाली उतरू शकता. वरून जो दृश्य तुम्ही बघू शकता ते बघितल्यानंतर तुम्हाला खूपच भारी वाटते, जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. ती खूप सुंदर दृश्य तुम्हाला. दुसरी आणि तिसरी लेणी भगवान विष्णूंना समर्पित आहे. इथे विष्णूंच्या विविध अवतारांची जसं की त्रिविक्रम आणि वरा यांची भव्य शिल्पे दिसतात. तिसरी लेणी सर्वात मोठी आणि आकर्षक आहे. उंच खांब आणि उंच सुंदर छतावरील नक्षीकाम, दगडातील कोरीवकाम त्या काळातील कलाकाराची प्रतिभा दाखवून देते. या लेण्यांचं सौंदर्य आणखी वाढवतं ते म्हणजे त्यांचं स्थान लालसर दगडांच्या डोंगरांमध्ये वसलेल्या या लेणी आणि समोर पसरलेलं अगस्त्य तलावांचं निळशार पाणी. हा नजारा विशेषतः सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी खूपच मनमोहक दिसतो, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे तुम्हाला. किती सुंदर आणि ब्युटिफुल दिसत आहे. ही आहे चौथी लेणी, जी आहे जैन धर्माशी संबंधित. ती भगवान महावीरांना समर्पित आहे. इथे शांतता आणि साधेपणाची अनुभूती मिळते. जैन तत्वज्ञानाची खोली या शिल्पामधून जाणवते. खाली उतरल्यानंतर आमच्या गाडीला वानर देवतांनी चारही बाजूने घेरले होते. पप्पांनी त्यांना चपाती वगैरे खाऊ घातली. खूपच जास्त ते आमच्या गाडीवर चढले होते. मी त्यांना चपाती वगैरे खाऊ घातली. हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.